नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील। आज आपल्याला एका अशा व्यक्तीची माहिती सांगणार आहे ज्या व्यक्तीनं आपल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे महाराष्ट्र किंवा भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ती पोचलेली आहे। ज्या व्यक्तीमुळे आज महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस असा विचार करत आहे की मी काय खाऊ आणि काय खाऊ नको, किंवा माझ्या मुलांना काय दिलं पाहिजे, किंवा घरातील ज्येष्ठ पुरुष व्यक्तींना काय खायला दिलं पाहिजे, असा विचार हे करायला लागले। याचं कारण आहे IAS श्री तुकाराम मुंडे साहेब यांची काम करण्याची पद्धत आणि IAS नंतरचा त्यांचा प्रवास किंवा IAS नंतरचं त्यांचं आयुष्य हे महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे। त्यांनी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे। काम करत असताना ज्या माणसानं प्रशिक्षणार्थी IAS म्हणून काम करत असताना पहिल्याच दिवशी सरकारी इमारतीचा काही भाग अतिक्रमणामध्ये येतो म्हणून त्यांनी तो उद्ध्वस्त केला होता आणि ही त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ते जनतेमध्ये पोचलेले आहेत। अगदी पहिल्या दिवसापासून ते फक्त नियमात असेल किंवा लोकहितवादी असेल किंवा नीतीला धरून असेल असेच काम ते करतात। आणि ज्या व्यक्तीनं आजपर्यंत आपले आदर्श किंवा आपले मनातील संस्कार किंवा प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची पद्धत आजही त्यांनी सोडलेली नाही आहे। खरंच तुकाराम मुंडे होणं हे सोपं नाही आहे आणि हे तुकाराम मुंडे कसे घडले किंवा त्यांनी IAS पर्यंतचा प्रवास कसा केला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जावं लागेल ते त्यांच्या मूळ गावी। त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं, असं गाव ताडसोन्ना, तालुका जिल्हा बीड, अतिशय दुष्काळग्रस्त असं खेडं। त्या ठिकाणी त्यांची होत असलेली प्रचंड उपासमार किंवा त्यांनी जगण्यासाठी केलेला संघर्ष, का मजुरी करत करत पूर्ण केलेलं शिक्षण असो किंवा आई वडील किंवा त्यांचे पितृतुल्य बंधू श्री अशोक भाऊ यांनी त्यांच्यावर प्रामाणिकपणा आणि नीतिमत्तेचे केलेले संस्कार, ही त्यांच्या आयुष्यातील झालेली सामाजिक जडणघडण ही जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला हे पुस्तक नक्की वाचायला हवे। आणि श्री शफी पठाण यांनी या त्यांच्या आयुष्यावर किंवा त्यांनी केलेल्या संघर्षावर त्यांनी फिनिक्स पक्षाने घेतलेल्या भरारीप्रमाणे IASचं लक्ष्य पूर्ण केलं। आजही ते स्वतःला IAS न म्हणवता आय एम फॉर सोसायटी असे म्हणतात। असे श्री तुकाराम मुंडे साहेब विद्यापीठात शिक्षण घेत असताना मजुरी करत करत उपासमार करत करत ते विद्यापीठात गोल्ड मेडलपर्यंत ते पोचले होते। अगदी IAS पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांनी काही काळ शिक्षकाची सुद्धा नोकरी केली, काही क्लासेस चालवले आणि त्यांच्या वरिष्ठ बंधू श्री अशोक भाऊ मुंडे हे सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी म्हणून रिटायर झाले। यांनी केलेले संस्कार ते आजपर्यंतही विसरलेले नाहीत आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांमध्ये एक प्रेरणा निर्माण होते। आणि या पुस्तकाची प्रत्येक ओळ किंवा प्रत्येक वाक्य किंवा प्रत्येक पान श्री तुकाराम मुंडे साहेबांच्या आयुष्याचा केलेला त्यांनी संघर्ष ही आहे प्रेरणा। ही प्रेरणा आहे संघर्षाची, जगण्याची आणि यशस्वी होण्याची। प्रत्येक माणसाकडे, प्रत्येक व्यक्तीकडे किंवा प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याकडे, सरकारी काम करत असलेल्या व्यक्तीकडे, अगदी तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकानं वाचावं आणि यातील थोडी जरी 1% 2% जरी नीतिमत्ता प्रत्येक व्यक्तीमध्ये आली आणि असे अनेक हजारो तुकाराम मुंडे जर तयार झाले तर भारत महासत्ता होण्यास वेळच लागणार नाही असे मला वाटते। प्रत्येकानं आपल्या संग्रह ठेवावं। श्री शफी पठाण यांनी अतिशय सुंदर असं लिहिलेलं पुस्तक तुकाराम। जय हिंद, जय भारत।